नमस्कार सर्वांना. कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. 4 जानेवारी 2025 रोजी कंबाईन पूर्वपरीक्षा ही पार पडली. तर त्या पूर्वपरीक्षेत विषयानुसार विचारलेल्या प्रश्नांची आपण संभाव्य उत्तराची पडताळणी करत आहोत. कालच्या सत्रात आपण भूगोल विषयाचं पडताळणी केली. या सत्रात आपण अर्थशास्त्र विषय घेणार आहोत. माझ्याकडे जो सेट आहे तो सेट बी आहे आणि त्यात अर्थशास्त्र हे 21 प्रश्नापासून चालू होते. तर पहिला प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? ऑप्शन ए आहे विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभाव पूर्ण व्याज आकारले जाते. बी रेपो दर, सी पत अधिकृत योजना आणि डी खुल्या बाजारातील खरेदी विक्री. तर जेव्हा आपण आरबीआयचा अभ्यास केला तर त्याच्यात प्रामुख्याने आपल्याला जी ही आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे त्याच्यात त्यांचे दोन मेजर काय म्हणतात त्याला फॅक्टर सर्वात महत्वाचे. एक म्हणजे क्वालिटेटिव्ह म्हणजेच गुणात्मक साधने आणि एक म्हणजे क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक साधने. यात प्रामुख्याने संख्यात्मक साधनामध्ये एक आपल्याला दोन त्यांचे पॅटर्न्स दिसतात. एक डायरेक्ट असतात आणि एक इनडायरेक्ट असतात. आणि डायरेक्ट क्वांटिटेटिव्ह मेजर्समध्ये CRR, SLR यांचा आपण उल्लेख आपल्याला दिसून येतो. तर इथे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की संख्यात्मक साधने कोणती आहे, म्हणजे ज्यांचा सर्वात जास्त संबंध हा क्वांटिटी किंवा संख्याशी संबंधित असतो. तर पहिला ऑप्शन बघूया. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. आता भेदभावपूर्ण व्याज दॅट मीन्स आपण जेही लोन फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून घेतो तर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारे असतात, म्हणजे लाईक होम लोनसाठी वेगळं एक क्रायटेरिया असतो, व्हेकल लोनसाठी असतो, असे नंबर ऑफ लोनसाठी जे इंटरेस्ट पॉलिसीज त्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे हा एक गुणात्मक आहे. त्याच्यामुळे हा संख्यात्मक मेजर नाही असे आपल्याला दिसून येतं. आणि सेकंड आहे रेपो दर. ऑब्विसली मौद्रिक धोरणामध्ये जे क्वांटिटेटिव्ह मेजर आहे त्यामध्ये इनडायरेक्ट मेजरमध्ये रेपो दर हा येतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी हे राईट असणार आहे. आणि तिसरा आहे पत अधिकृत योजना. म्हणजे पत अधिकृत योजना म्हणजे आपल्याला असं म्हणजे जे क्रेडिट फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे क्रेडिट प्रोव्हाइड करतात ते क्रेडिट मेजरमेंटसाठी जी स्कीम आहे त्याला आपण पत अधिकृत योजना असे म्हणू शकतो. तर हे गुणात्मक साधनामध्ये मोडतं, त्याच्यामुळे हे सी येणार नाहीये. डी म्हणजे ओपन मनी मार्केट. म्हणजे ओपन मनी मार्केट मधल्या ज्याही गोष्टी आहेत ज्याच्यात आपण गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतील किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील ह्यांची आपण खरेदी विक्री करतो. तर ऑब्विसली हे मौद्रिक धोरणाच्या इनडायरेक्टली क्वांटिटेटिव्ह मेजरमध्ये येतात. त्याच्यामुळे याचं ऑप्शन बी आणि डी, जिथे बी आणि डी आहे त्याचं योग्य उत्तर येणार आहे योग्य पर्याय क्रमांक 3. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. 22वा प्रश्न आहे राजकोषीय तूट म्हणजे काय? जेव्हा आपण इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करतो किंवा राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक फिस्कल डेफिसिट असेल, त्याच्यानंतर रेव्हेन्यू डेफिसिट असतील, त्याच्यानंतर कॅपिटल डेफिसिट असेल, या फिर सर्वात शेवटची म्हणजे बजेटरी डेफिसिट असतील. तर ह्यांच्या व्याख्या आपण तोंडपाठ केल्या असतात. त्याच्यामुळे भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न यातला फरक म्हणजे भांडवली तूट असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे हे ऑप्शन कट झालं. महसूल खर्च आणि महसूल उत्पन्न याच्यातील उत्पन्न याच्यातील फरक म्हणजे महसुली तूट झालं, रेव्हेन्यू डेफिसिट झालं. त्याच्यामुळे बी आणि सी ऑप्शन गेलं. आणि आता उरलं काय? ऑप्शन ए. ऑप्शन ए मध्ये काय? सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. आता राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट्स मध्ये प्रॉपर सरकारचा जो एकूण खर्च असतो आणि एकूण जी प्राप्त असते म्हणजे एकूण जी जमा असते ह्याच्यातला जो फरक असतो त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो. त्याच्यात सरकारी कर्ज हे येत नाही, कारण की कर्ज हा भाग तुटीत काउंट नसला की म्हणजे गणला नाही जात. त्याच्यामुळे ऑप्शन ए हा अत्यंत योग्य आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ऑप्शन ए. पुढचं बघूया. पुढील विधाने विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन म्हणजे AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजक परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. अटल इनोव्हेशन मिशन ही आपल्याला नीती आयोगाअंतर्गत राबवणारा सर्वात मोठा प्रोग्राम आहे आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ नीती आयोग. हा 2016 रोजी
नीती आयोगामार्फत राबवला जातो आणि ह्याची मॅन्डेटरी बॉडी ही सेंट्रलाइज असल्यामुळे त्याच्यात केंद्र सरकारचा पुढाकार असणारच आहे. आणि अटल इनोव्हेशन मिशनचे मोस्टली जे पॅरामीटर्स आहे ते आहे कमी म्हणजे मोस्ट ऑफ द नवीन चॅलेंजना ओव्हरलॅप करणं, त्याच्यानंतर टिंकरिंग लॅब्स एस्टॅब्लिश करणं, इन्क्युबेशन सेंटर्स एस्टॅब्लिश करणं, त्याच्यानंतर कम्युनिटी इनोव्हेशन्स करणं, अशा प्रकारे त्यांची जी उद्देश आहे ते AIMचे आहे. त्याच्यामुळे AIMद्वारे मोस्टली सेंट्रल स्पॉन्सरमध्ये नवनिर्माण म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो की सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि ऑन्ट्रप्रिनरसाठी एक इकोसिस्टम कशा प्रकारे उभं राहता येईल हे त्यांचं मेन मोटो आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही ऑप्शन अत्यंत बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3A आणि B. पुढे आहे योग्य जुळवाजुळव. तर ॲक्च्युली जेही MPSCचा अभ्यास करतात त्यांना हे चारही गोष्टी पाठच झाल्या असतील. त्याच्यामुळे आपण एक लगेच बोलूया. इथे माझ्या मते 31 मार्च 2000 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे कसा आपल्याला संख्या विचारली आहे तर ऑब्विसली एक 12 इथे देते. एक रॅन्डम गेस केला तरी अशा प्रकारे आपण Cचं 2 बघू शकतो. त्याच्यामुळे Cचं 2 पर्याय क्रमांक 3 आहे. तर योग्य उत्तर हे आहे. आणि बँकिंग नियंत्रण कायदा कशासाठी असतो? कोणत्याही गोष्टीचं प्रॉपर रेग्युलेशन करण्यासाठी त्याच्यावर कंट्रोलिंग सर्वात महत्त्वाचं असते. त्याच्यामुळे Aचं 3 ऑप्शन आपण म्हणू शकतो. बँकाचं राष्ट्रीयकरण का झालं? कारण की ज्या काळात म्हणजे माझ्या मते 1969 त्याच्यानंतर 1980 आणि नंतरच्या काही दशकात बँकाचे राष्ट्रीयकरण झाले. त्याच्या काळानुसार त्यांचे वेगवेगळी म्हणजे रिझन होती. पण मोस्टली त्यांचं एक पॅरामीटर्स हा होता की सोशल वेलफेअर मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे जेणेकरून फायनान्शियल इन्क्लुजन करता येईल. त्याच्यामुळे Bचं आपण A म्हणू शकतो. अशा प्रकारे ऑप्शन 3 हे याचे योग्य उत्तर असणार आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे? तर आपल्याला माहित आहे की स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र हा टॉपवर आहे. पण आयोगाने इथे आपल्याला पर्टिक्युलर इयरनुसार आपल्याला आपला वेटेज विचारला आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघितली त्यामध्ये सरळ सरळ त्यांनी स्टेटमेंट लिहिलं आहे की मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचा हिस्सा हा 19% होता. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. तुम्हाला वाटते या प्रश्नाचं डिस्कशन व्हायला पाहिजे? सर्वांना हा तोंडपाठच असेल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी 27वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे कर देय क्षमता तत्वाची आहे? उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा, कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावी. ॲक्च्युली ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल म्हणजे टॅक्सची जी एक फाउंडेशन आहे ती ह्याच तत्वावर आहे की तो याच तत्वावर आहे की जोही समाजातील सर्वात श्रीमंत घटक असेल त्यांना विशिष्ट क्रायटेरियामध्ये सरकारला टॅक्स द्यावा लागतो आणि सरकार ह्या टॅक्सद्वारे जोही अत्यल्प गट असेल त्यांच्यासाठी वेलफेअर स्कीम असतील, त्यांच्या जीवनावश्यक घटना असतील त्याच्यावर तो खर्च करण्यात येतो. त्याच्यामुळे हे दोन्ही ऑप्शन एकदम राईट आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A आणि B. पुढचं आपण बघूया. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे? उपक्षेत्र आपल्याला आपण बघून घेऊया. A आहे पोलाद, दुसरा आहे व्यायाम शाळा उपकरणे, तिसरा आहे खेळणी आणि चौथा आहे मत्स्यपालन. तर ॲक्च्युली मेक इन इंडिया 2.0 हा कोविड नंतर मोस्टली सेंट्रल गव्हर्नमेंटने ही स्कीम प्रोव्हाइड केली होती 2020-21 मध्ये, ज्यावेळेस आपली इकॉनॉमिक्स ही खूप फॉल झाली होती. तिला एक प्रकारे पुश करण्यासाठी या फिर चालना देण्यासाठी मेक इन इंडिया हा प्रोग्राम 2020-21 मध्ये लॉन्च केला होता. तरी यात प्रामुख्याने त्यावेळेस
27 क्षेत्र इन्क्लुडिंग होती आणि त्यात 15 क्षेत्र ही प्रोडक्शन सर्व्हिसेसनुसार होती आणि 12 क्षेत्र ही सर्व्हिस बेस म्हणजे सर्व्हिस बेस होती. परंतु आयोग अत्यंत डीपमध्ये जाऊन आपल्याला त्यांचे उपक्षेत्र विचारले आहे. बल्कि त्याच्यात मोस्टली जी 15 आणि 22 जे सॉरी 15 आणि 12 टोटल 27 जे उपक्षेत्र आहे त्यामध्ये हे चारही क्षेत्रांचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. पुढचा प्रश्न बघूया. जोड्या लावा. पॉलिटीमध्ये पण सर्वांना ह्या जोड्या पाठ आहे, त्याच्यामुळे आपण एक सरळ जाऊ शकतो. वित्त आयोग 280 म्हटलं की डीचं 4. डीचं 4 आहे फक्त ऑप्शन प्रयोग 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापना केली. आर.व्ही. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आता हा प्रश्न खूप डीप विचारला आहे आणि मेन्स लेवलचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ज्यांनी अटेम्प्ट केलं अतियोग्य, ज्यांनी अटेम्प्ट नाही केलं तरी काही फरक नाही पडणार आहे. पण तरी आपण जेव्हा आरबीआयच्या वेबसाईटला जाऊन त्यांची जी जनरल आपण अगर पडताळणी केली तर त्याच्यात 1997 मध्ये द हाय लेवल कमिटी ॲग्रिकल्चर क्रेडिटसाठी त्यांनी एस्टॅब्लिश केली होती आणि त्याच्यात प्रामुख्याने आर.व्ही. गुप्ता हे त्यांचे चेअरमॅन होते. त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं योग्य आहे. याच्यासाठी आरबीआयच्या जनरल वेबसाईटमधली जनरलमध्ये ही माहिती उपलब्ध असल्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आणि बी. पुढचं आपण बघून घेऊया की आरबीआय द्वारा आर्थिक समावेशासाठी म्हणजेच फायनान्शियल इन्फ्लुएन्ससाठी डॅशबोर्ड एक अंतर्दृष्टी डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे, जो आरबीआयने 2023 मध्ये केला आहे. करंट अफेअर्सची न्यूज होती, त्याच्यामुळे एका आयोगाने 2 वर्ष अगोदर विचारले, पण हे आरबीआयच्या वेबसाईटच्या प्रेस रिलीजमध्ये आपल्याला सरळ सरळ त्याने फर्स्ट लाईनमध्येच दिला आहे जून 2023. पुढचं बघूया. खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्व आहे. ऍक्च्युली मेन्स लेवलचे क्वेश्चन त्यांनी विचारले. यात प्रामुख्याने लेखापाल म्हणजे खर्च आणि जमा यांचा एक प्रकारचा ताळेबंद असतो. त्याला आपण एक ऑडिटिंग असं म्हणू शकतो. त्यात प्रामुख्याने आपण समजा अनालिसिस केलं आर्थिक घटकही इन्क्लुडिंग असतात, मौद्रिक सुद्धा असतात. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे आयदर ए और बी किंवा आयदर वरील पैकी सर्व. बघूया आयोग काय उत्तर देतील ते. पुढील प्रश्न आहे. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्याला आपण डॅश म्हणतो. प्रिव्हियस मध्येच आपण राजकोषीय तूट असेल, भांडवली तूट असेल, महसुली तूट असेल किंवा अर्थसंकल्पित तूट असेल याचा अभ्यास केलाय. जेव्हा मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा हा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो तेव्हा आपल्याला कळून येते की चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन ही वाढलेली दिसते. आणि ही इन्फ्लेशन कमी करण्यासाठी सरकार हे रेपो रेट किंवा रिव्हर्स रेपो रेट याद्वारे कंट्रोल किंवा रेग्युलेशन करून तो पैसा नियंत्रण करण्यात यश संपादन करते. परंतु काही काही वेळेस सरकारवर जी कर्जे असतात ती कमी करण्यासाठी सरकार छापील पैशाचा वापर करतो आणि अंदाजपत्रकातील तूट ही भरून काढतो. परंतु हा पैसा जेव्हा मार्केट किंवा मार्केटमध्ये येतो तेव्हा मोस्ट ऑफ द वेस इन्फ्लेशन वाढताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे महामंदी, घसरण मंदी आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर चलनवाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढे बघूया. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? याचं उत्तर तुम्हीच सांगा. पुढचा प्रश्न आहे 35वा प्रश्न आहे की 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. आणि ऑप्शन बी आहे भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियामध्ये सर्वात जास्त होती. तर हा पण एक मेन्सला अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले आहे, तर मे बी तिकडून फ्रेम केला असणार आहे. जो सेंटेन्स एक आहे याचा सोर्स आपल्याला इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामध्ये दिसतोय.
परंतु सेंटेन्स दुसरा जो आहे की भारताची ज्वारी वगळता तृणधान्यांची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. याचा कुठे मला संदर्भ भेटला नाहीये, परंतु ऑप्शन क्रमांक 1 हे अगदी बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए किंवा ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघूया. 2024-25 आर्थिक वर्षात डॅश सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. सरळ त्यांनी आपल्याला विचारलं आहे की 2024-25 मध्ये भारताचा जीडीपी किती आहे. तर प्रेस रिलीज मध्ये जी आहे तिथे आपल्याला सरळ दिला आहे त्यांनी की 6.5 हा आपला जो नॉमिनल जीडीपी आहे तो असणार आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे ही संभाव्य उत्तर आहे. तरी आपण आपली आयोगाची की प्रसिद्ध झाल्यावरच आपण आपला ताळेबंद बांधू शकतो. तरीही तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवावा. काही असेल अपडेट तर आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्महून अपडेट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.